लातूर जिल्ह्यातल्या पाणी टंचाईला नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 151 विहिरींचं आतापर्यंत अधिग्रहण केलेलं आहे. मात्र जळकोट तालुक्यातली जर परिस्थिती पाहिली तर जळकोट तालुक्यामध्ये 4 टँकरने सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जो आहे तो करण्यात येतो आहे. अनेक वाडी वस्ती तांड्यांवर जी आहे ती पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे टँकरची तासनतास वाट पाहिल्यानंतर एकच झुंबड जे आहेत ते नागरिकांची होताना पाहायला मिळतात. प्रसंगी महिलांची भांडणं जी आहेत ती टँकरवर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर जळकोट तालुक्यातली ही स्थिती आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणवत. मला सांगा, परिस्थिती काय गावामध्ये येतं काही पाणी नाही, पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, बाथरूमचे पाणी बाहेर सोडलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी सोय करायची. पाण्याची काय परिस्थिती? पाणी तर पत्ताच नाही आमच्या गावाला. 3 दिवसाला 4 दिवसाला 5 दिवसाला टँकर येते तर एक असला आहे. हां, पाणीच नाही आमच्या गावाला. 4-5 दिवसाला एकदा येते. 5-6 दिवसालाही म्हणलं 10-12 दिवसालाही म्हणलं तर चालते. हां, पिण्याचं पाणी वगैरे कसं करतात? पिण्याचं हेच पाणी पिऊ लागलो. काय करावं आता? मिळणं गेल्यावर काय करावं? हेच पाणी पियाला, हे न्याला हेच पाणी पियाला. हां, भांडणं होतात. हे काय भांडणं मारामारीच आहे की आता. मारामारी आहे, भांडणं आहे. हो का, बघा की बायाचं काय चाललंय इथं. लेकरं बाळ सगळे आहेत इथं. काय एका जागेवरच टँकर आहे. सकाळपासून गल तिकडे दुसऱ्या गलीला टँकर नाही. म्हणजे एकाच गल्लीला दररोज पाणी देतात? दर दिवस एकाच ठिकाणी टँकर आहे, दुसरीकडे पाणी नाही. म्हणजे आउट साईडला घर आहेत तिथं पाणी नाही. म्हणजे दररोज एकाच वस्तीमध्ये पाणी पुरवठा केला जातो. दररोज गावासाठी टँकर वाढवण्यात यावे अशा प्रकारची मागणी आहे. आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं एकच झुंबर जे आहे ते टँकरवर पाणी घेण्यासाठी होते. ज्यांच्याकडं पाईपलाईन आहेत किंवा ज्यांच्याकडे पाईप अवेलेबल आहेत ते मात्र आपल्या घरापर्यंत टँकरमध्ये पाणी टाकून पाईप टाकून घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. मला सांगा, काय परिस्थिती आहे? पाण्याची समस्या जास्त. वांजरवाडा हे गाव जास्त लोकसंख्येचे असल्यामुळे पाण्याची टंचाई असल्याने सारखं असे हो काय चिंगरीमध्ये लेकरं बाळायचं. लेकरं पाण्यासाठी ते किती परेशान होते, बायका किती त्रास आहे. त्याच्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की चांगली पाण्याची व्यवस्था जास्तीत जास्त टँकर सुरू करा. हां, सुरू करावे. म्हणजे आणखी टँकर सुरू करावेत, कारण जळकोट तालुक्यामध्ये फक्त 3 ते 4 टँकर सुरू आहेत. हे टँकर जे आहेत ते कमी पडत आहेत आणि प्रत्येक वस्तीमध्ये दररोज टँकर आला पाहिजे अशा प्रकारची मागणी होते आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.